खावाया भात आमटी. या बाईने केला रेसा करत करत आम्हाला भात आमटी खायला लावली. काय करायचं बाईला सांगा. ती बाई तुम्हाला दिसतीच नाही साधं. हे ग हां रेसा कर काय आणि करणार ते तर काय जेवणच नाही आणि काय करायचं त्याला. हे बघा काय काय आणले भात 65 कांदा आणि आमच्याकडे आहे का हां आमटी कसली आमटी अख्खा मसुराची. अक्का म्हणजे तुला आवडते का रे अहो कालची जा आमटे अरे अक्का मस्त सांगते. काय बरं. करायचं सांगा. काय चालते वे आता केली ती. हां असं असते त्यांचं बघा हे जेवण खायचं आम्ही काहीतरी शिकवा कमेंट मधनं. हो कमेंट मधनं काहीतरी शिकवा दिला. जास्त रेसा करू नको म्हणा. मग करायला पाहिजे की आम्हाला उपाशी ठेवा करून रेसा. आम्हाला उपाशी ठेवा म्हणा करून रेसा. सुकलास की वाळलास हे बघा दोस्तांनो मित्रांनो बघा जेवण आमचं भावानं मैत्रिणीनं बघा एवढं जेवण मी करतोय तरी तो 10 म्हणतोय मला जेवणच करत नाही. बघा बघा बायको मला जेवण करून दबली सुकली भाजी किती दिवस आल्या बघा एवढं करतोय हा असं म्हणत सारखं मी सारखंच नाव ठेवते. मला हे नाव ठेवते ते मुलगा नाव ठेवते जेवणच करत नाही. सगळे मला सांगा भावानं मैत्रिणीनं मी नाही जेवण जर केलं नसतं ह्याने जेवली असतीत काय सांगा बघूया. हा पहिला गेला असतो मिसळ खाय बाय. हो तुला मी सहज पाहिजे नाही काय आला दुसरं काय नको घराचं नको खायला नको तुला घरातलं नाही मग तुला बाहेरचं खायला पाहिजे. बर विषय लांबवू नका आणि केली तर खाणार हो नाही केली तर शेळच खाणार. शेळ खायला रे काय शेळ खात होतो रे बघ दररोज चिकन 65 शिवाय खात नाहीस हा एवढा हे आहे की नाही पोरग हे एवढं नालायक आहे नालायक नालायक आहे. एवढं खाऊन सुद्धा हा नाव ठेवतो या हे चांगलं आहे का सांगा बघा गाईडचं. आम्हाला कमेंट करून सांगा. ओके आता जेवा शांतपणे हां व्हिडिओ आवडला चला, असेल व्हिडिओ तर आवडला लाईक करा. तर लाईक करा शेअर करा कमेंट करून आम्हाला कसं जेवण आहे हे कमेंट करून सांगा. चला इथंच ब्लॉग झाला बाय.